हे बाइंडिंग झालेलं पुस्तक आहे। क्रेनच्या साहाय्यानं तिकडे जे ठेवलेले गट्टे आहेत हे असे 5-5 क्विंटलचे जे गट्टे आहेत मित्रांनो, तो जो तिकडे आपण पेपर प्रिंट केला होता तो पेपर इथे लावला जातो। पण जेव्हा पुस्तकाची फायनल पीडीएफ बनवतो तिथं मोठीच्या मोठी भिंत घातलेली आहे, पलीकडे पर्यंत आहे। विद्यार्थी मित्रांनो, भरतीचा राजमार्ग तुम्हाला आवडलेला सगळ्यात जबरदस्त ऑल इन वन पोलीस भरतीचा ठोकळा। या ठोकळ्यापुढे आपण उभे आहोत। मोठीच्या मोठी भिंत घातलेली आहे, पलीकडे पर्यंत आहे आणि या पुस्तकाची किंवा कोणत्याही पुस्तकाची प्रिंटिंग कशा पद्धतीने होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे असे 5-5 क्विंटलचे जे गट्टे आहेत, हे राऊंड गट्टे दिसतात तुम्हाला, हे उचलले जातात, हे खाली ठेवले जातात आणि इथून पुढे ते आतमध्ये स्टोरेजला घेतले जातात आणि लागेल तसे वापरले जातात। तुम्ही बघू शकता की हे माणसानं उचलण्याचा विषय नाही, हा याच्यासाठी क्रेनच आणावं लागतं। क्रेनच्या साहाय्यानं तिकडे जे ठेवलेले गट्टे आहेत, हे गट्ट्याचं एकाचं वजन 500 किलो आहे आणि ही टोटल गाडी 25 टनाची आहे। हे सगळं एक एक करून क्रेनच उतरावं लागतं आणि क्रेनने उतरवल्यावर इकडे जे स्टोरेज आहे अशा पद्धतीने इथं स्टोअर केलं जातं आणि लागेल तसं आपल्या प्रिंटिंगसाठी वापरलं जातं। इथं कुठलंही पाणी वगैरे आलं तर हा सगळा पेपर खराब होतो, त्यामुळे ह्याचं व्यवस्थित स्टोरेज करणं आवश्यक असतं। अशा पद्धतीने हे बंडल ठेवले जातात। लक्षात घ्या, एक बंडल 500 किलोचा असतो। पण जेव्हा पुस्तकाची फायनल पीडीएफ बनवतो, ती पीडीएफ बनवल्यानंतर त्याची अशी शीट बनवली जाते जी ॲल्युमिनियम नावाच्या धातूची असते आणि ह्या शीटवरच हे सगळं प्रिंटिंग होत असते। इथं प्रिंटिंग होत आहे आणि ह्या प्रिंटिंगचा स्पीड बघून घ्या मित्रांनो। तो जो तिकडे आपण पेपर प्रिंट केला होता तो पेपर इथं लावला जातो आणि अशा पद्धतीने याचं प्रिंटिंग चालतं। हे प्रिंटिंग झाल्यानंतर इथं हे पेपर फोल्डिंग होऊन इथं परत असतात आणि हे फोल्डिंग झालेले पेपर पुन्हा तिकडे बाइंडिंग साठी जात असतात। मित्रांनो, अजून एक प्रिंटिंगचं वेगळं मशीन आहे। या मशीनवर सुद्धा अशाच पद्धतीने वेगानं प्रिंटिंग होत असतं आणि ह्या प्रिंटिंगचा वेग हा एवढा प्रचंड असतो की काही मिनिटांमध्ये हजारो पेपर तुमचे प्रिंट होऊन जातात। इथं बाइंडिंगचं मशीन आहे, इथं वेगवेगळ्या पद्धतीने गम लागून तुमच्या पुस्तकाची बाइंडिंग होत असते। जर तुमचं पुस्तक एखादं फॉल्टी निघालं तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या पुस्तकाची बाइंडिंग इथं मशीन मध्ये व्यवस्थित झाली नाही, ते काय कोणी मुद्दाम केलेलं नसतं। हे बाइंडिंग झालेलं पुस्तक आहे, हे असं दिसते जे की तुम्ही व्यवस्थित वाचू शकत नाही किंवा दिसायला व्यवस्थित दिसत नाही, याचा गठ्ठा व्यवस्थित होत नाही, म्हणजे थोडक्यात कच्चं असते। मग हे इथं कटिंग केल्यानंतर हे तुम्हाला इथं फरक जाणवेल की बाबा हे कसं दिसतंय, कटिंग केलेलं आणि नॉन कटिंग केलेलं। अशा पद्धतीने ह्या पुस्तकाची फायनल स्टेज आहे ही। ह्याच्यानंतर याचे बंडल बांधले जातात आणि मग तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून गोणीत बांधून किंवा पोस्टानं तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जातात।